नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, सकाळपासून तर काही व्हिडिओ आला नाही मित्रांनो. आज म्हणजे आपलं सकाळी उठायला लेट झालं मित्रांनो, कारण की कालपासून एवढा जोराचा पाऊस चालू आहे ना मित्रांनो. मुंबईमध्ये प्रमाणच्या बाहेर पाऊस चालू आहे मित्रांनो. थांबा, तुम्हाला पाऊस दाखवतो मी. मग आपण आपल्या विषयाला बोलूया मित्रांनो. हे बघा, पाऊस दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा, इकडं पाऊस चालू आहे बघा. म्हणजे आत्ताच थोडाफार काहीतरी कमी झाला मित्रांनो, नाही तर चालू जे म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो. कंटिन्यू म्हणजे एकदम कंटिन्यू चालू आहे. चला म्हटलं, आज रविवारी कुठे तर जाऊ म्हटलं बाहेर वगैरे. तुम्हाला ते किल्लेश्वर जायचं होतं आम्हाला. तिथं किल्लेश्वर म्हणजे शंकरजी भगवानचं मंदिर आहे मित्रांनो. तिथं एकदम असं समुद्राला लागून आहे ते मंदिर. मला तिकडे जायचं होतं, पण एवढा जोराचा पाऊस आहे ना, बाहेर निघायलाच होत नाहीये. तर म्हटलं जाऊ दे. आणि आपलं गायत्रीला पण सुरत जायचं होतं. तिचं ते भावाचं म्हणजे ते बस्ता आहे. तर आता लग्न वगैरे पुढच्या महिन्यामध्ये. तर आता ते बस्ताचा कार्यक्रम वगैरे होता, पण तिकडे पण आम्हाला जाता आलं नाही, कारण की पोरगी पण लहान आहे मित्रांनो. परत पाऊस पण एवढा जोरदार. आता सुरत म्हटलं की 4 आणि 5 तास तर लागतातच मित्रांनो जायला तिथं. मग गायत्रीला म्हटलं जाऊ दे, आपण बस्त्याच्या कार्यक्रमाला काय जाऊया नको म्हटलं. आता डायरेक्ट लग्नाला जाऊ म्हटलं आपण. काल मित्रांनो मी संध्याकाळी मार्केटमध्ये गेलो होतो. ते माझं भाचा आहे ना, त्याची ती पेरेंट्स मीटिंग होती. तर म्हणजे माझे बहीण आणि भाऊजी ते बाहेर गेले होते मित्रांनो. तर बहिणीने मला फोन केला की तू आमच्या जागेवरती जाऊ दे म्हणे. म्हटलं ठीक आहे, मी जातो म्हटलं. पेरेंट्स मीटिंग होती. तर ते ट्युशनवाले सर होते, ते काय सांगत होते की पोरं अभ्यास वगैरे करत नाही, म्हणजे याच्याबद्दल. आता कसं दिवाळीची एक्झाम वगैरे येणार आहे, तो कसं 10वीला आहे ना. तर त्याच्याबद्दल मीटिंग होती. 1 ते 1.5 तास लागला मित्रांनो मला तिथं. म्हणजे किती 6 वाजता मीटिंग चालू झाली, तर 7:30ला ती मीटिंग संपली. तर म्हणजे बरेच पोरं वगैरे आले होते तिथं. परत ते ट्युशनचे ते म्हणजे त्यांचे आई वडील पण आले होते, बरेच जण आले होते तिथं. मी बघितलं मित्रांनो, मला तर कधी कधी वाटतं या मुंबईच्या ट्युशनपेक्षा, स्कूलपेक्षा ना, आपली गावची स्कूल आणि ट्युशन चांगलं, असं कधी कधी वाटतं मित्रांनो. कारण की बसलो होतो तिथं सर्व पोरांना मित्रांनो म्हणजे सर्व पोरांना किती मार्क होते माहिती आहे का तिथं? कुणाला 40 पैकी 4 मार्क, 40 पैकी 10 मार्क, 5 मार्क, 3 मार्क. म्हणजे ते आता 10वीला आहेत. त्यांचे मार्क मराठी मराठी इंग्लिश, मॅथ्स, जॉग्राफी असे जे विषय होते ना मित्रांनो, त्याच्यामध्ये नंतर एवढे कमी कमी मार्क. तर म्हटलं मी बघितलं, म्हटलं त्याच्यापेक्षा म्हटलं कधी कधी वाटलं आपल्या गावाकडची पोरं हुशार. म्हटलं ते कुठल्याच प्रकारचे ट्युशन लावत नाही, काहीच लावत नाही, तर त्यांना मार्क चांगले असतात. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ना, कोकण अव्वल स्थानी, म्हणजे 1 नंबरला आहे. म्हणजे कोकणातली पोरं एवढी हुशार आहेत ना मित्रांनो, म्हणजे प्रमाणच्या बाहेर हुशार आहेत. आतापर्यंत म्हणजे ते कोकणातलं रेकॉर्ड कुणीच तोडू शकलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं कुणी म्हणजे कुणी शिक्षणाबद्दल रेकॉर्ड तोडू शकला नाही. म्हणजे मी विचार करतो, आज मुंबईमध्ये 60,000, 70,000, 80,000 ट्युशनची नुसती फी घेतात. स्कूलचं नाही बोलत आहे मी, ट्युशनचं सांगतोय. ट्युशन मध्ये एवढी फी घेतात, तरी पोरांना एवढे कमी मार्क पडतात. ट्युशन मध्ये शिकवतात काय नक्की? ठीक आहे, आता ट्युशन मध्ये शिकवत पण असेल, पण आईवडिलांचं पण म्हणजे आईवडिलांना पण थोडं समजायला पाहिजे की पोरं कुठे फिरताय, त्यांच्याकडे मोबाईल किती प्रमाणात द्यायला पाहिजे, ते अभ्यास वगैरे करतात की नाही, या गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो. आणि मुंबईमधली सिरियसली सांगतो, एवढी लाईफ फास्ट आहे ना, म्हणजे आई वडिलांना डायरेक्ट टाइमच नाही त्या मुलांकडे बघण्याचा. अजिबात टाइम नाहीये. मुलं काय करतायत काय नाही अजिबात नाही. आपल्या गावी तरी पोरं कुठे म्हणजे फिरताना वगैरे दिसलं की कुठला तरी काका सांगून देता, हा बघा तुझा मुलगा तिथं फिरत होता, याच्यावर फिरत होता, त्याच्यावर फिरत होता. तर इथं मुंबईमध्ये ना, पोरं कुठे का जायत ना, कुणा आई वडिलांचं अजिबात लक्ष नसतं मित्रांनो. कारण म्हणून त्यांना एवढे कमी मार्क पडतात ना. म्हणून आज 10वी 12वीचे विद्यार्थी तुम्ही आणि एवढे कमी मार्क पडतात. अरे आई वडील तुमचे एवढी फी भरतायत, बिचारे रात्रंदिवस कष्ट करतायत, आणि तुमची ते स्कूलमध्ये ते ट्युशनमध्ये फी भरतात, तर तुम्हाला एवढे कमी मार्क. मग त्यापेक्षा तुमच्या आपले ते गावाची पोरं बरी ना. मग त्यांना तरी 98%, 99%, 70-80 असे टक्के आणतात ते. कोकणाचा तर विषयच नाही. कोकणामध्ये तर प्रमाणच्या बाहेर 88, 90, 99.9 असे टक्के आणतात डायरेक्ट. विषयच नाही कोकणाबद्दल म्हणजे. पण आपलं मला एवढंच म्हणायचं होतं मित्रांनो, काल त्या ट्युशनला गेलो होतो ना मी, तेव्हा तिथली परिस्थिती बघितली. म्हटलं नको, कधी कधी वाटतं आता माझी मुलगी पण शाळेत वगैरे जाणार, बघू तिला पण इथं शाळेत तर ठीक आहे, नाही तर आपलं मस्त जुळ्यामध्ये शिक्षण करेल तिथं, आणि आम्ही पण तिकडेच जाणार गावी मित्रांनो, तेच परवडेल. कारण की मुंबईमध्ये ना, आता खरोखर सांगतोय, काहीच राहिलं नाहीये. पण आधी आधी जी मुंबई होती ना मित्रांनो, त्या आता मुंबई राहिलीच नाही, अजिबात राहिली नाही. शिक्षणाच्या बाबतीत तर नाही, शिकवत तर नाही ते. शाळेमध्ये तर शिकवतच नाही. ते काय म्हणतात, ट्युशनमध्ये जाताना तुम्ही मग तिथं शिकून यायचं, ते काय असे म्हणतात. कारण की ट्युशनमध्ये
60 ते 70,000 फी घेतात. तिथं जे काय ते शाळेपेक्षा ट्युशनमध्ये 4 ते 5 तास बसायला लागतात मित्रांनो. शाळेमध्ये कमी आणि ते ट्युशनला जास्त बसायला लागतं. मी शाळा काय कामाची आहेत मग, मला तेच समजत नाही. त्याच्यापेक्षा ना आपल्या गावाच्या शाळा बेस्ट आहेत, मला तर ते एकदम बेस्ट वाटतं मित्रांनो. एवढं इथं फी भरण्यापेक्षा पोरांना जर एवढे कमी मार्क भेटत असतील तर यांना 10वीमध्ये काय पास होतील आणि काय पुढचं फ्युचर बनणार आहे यांचं. आहे म्हणजे मुंबईमध्ये सगळ्याच ठिकाणी म्हणजे मी सगळ्या ठिकाणचं नाही म्हणत मित्रांनो, पण थोड्याफार ठिकाणी असं तरी आहे की तिथं अजिबात शिक्षण नावाचं काय म्हणजे प्रकारच नाही, नुसतं टाइमपास म्हणून चाललंय तर चाललंय. आई वडिलांनी पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपला पोरगा कुठे जातोय, त्याचे मित्र कोण कोण आहेत, काय आहे, या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. तेव्हाच पोरांचं कुठेतरी पुढे भविष्य चांगलं होईल मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय मित्रांनो.